नमस्कार मित्रो. संतांचे अनुभव हेच आपलं अमृत भोजन असतं. आज आपण अनुभवणार आहोत एक असा अभंग जिथं संत तुकाराम महाराज त्यांच्या आत्मानुभवाचं गोड रहस्य आपल्या चरणी उलगडतात. हा अभंग आहे आत्मबोधाचा, गुरुचरणातील समर्पणाचा आणि द्वैताच्या पलीकडील त्या अद्वैत साक्षात्काराचा. तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवरती आपण संत तुकाराम महाराजांचं संपूर्ण गाथा आणि इतरही संतांचे ग्रंथ अपलोड करत आहोत. याचे कारण म्हणजे रोजच्या धगाधगीच्या जीवनात आपण ग्रंथ वाचनास खासा दुरावा होत आहे. त्यामुळे आपण हे सर्व अभंग, सर्व ग्रंथ डिजिटल स्वरूपामध्ये चॅनलवरती अपलोड करत आहोत. तर आपणही याचा आस्वाद घ्यावा, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर प्रथम आपण अभंगाचं वाचन करणार आहोत आणि त्यानंतर अभंगाच्या प्रत्येक चरणाचं विवेचन करणार आहोत. तर या अभंगामध्ये महाराज म्हणतात, जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा, सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासुनी सकळा अवघ्या दुरी, परे परते मज न लगे सांगावे, हे तो बरे देवे शिकविले, दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत, जानोनी संकेत उभा असे, येथे काही कोणी न धरावी शंका, मज चाड एका भोजनाची, लांचावला तुका मारितसे झड, पुरविले कूड नारायणे. तर आपण या संपूर्ण अभंगाचं प्रत्येक चरणाचं विवेचन करणार आहोत. तोपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि लाईक केलं नसेल तर करायला विसरू नका. प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा. महाराज म्हणतात, संत हे आत्मा साक्षात्काराचं जेवण आधीच करून गेले आहेत, त्यांच्या अनुभवाच्या पत्रावळी उरल्या आहेत आणि त्या मी अभंगाने आनंदाने घेत आहे. ही उपमा किती जिव्हाळ्याची आहे, कारण जेवण म्हणजे संतांच्या अनुभवामधून निर्माण झालेलं तत्त्वज्ञान आणि त्याचा जिवंत आत्मानुभव आहे. साधक म्हणून आपणही त्यांचे उरलेले उष्टे अनुभव जणू वाङ्मय, अभंग, वाणी हे आत्मसात करायला पाहिजे. खरे तर त्यांचं उष्ट हेच आपल्यासाठी प्रसाद आहे. हे उष्ट म्हणजे त्या परम अनुभूतीची खुणी जी मनात समर्पण निर्माण करते. द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात, सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासुनी सकळा अवघ्या दुरी. तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात की मी सामाजिक संकल्पना, रूढी, सोवळं ओवळं या बंधनापासून दूर झालो. सोवळं ओवळं म्हणजे बाह्य शुद्धतेचे नियम, पण महाराज म्हणतात मी अंतरंगात विठोबाशी एकरूप झालोय. आता या बाह्य गोष्टी मला लागूच नाही आहेत. अशा अवस्थेत तो स्वतःच अद्वैत होतो, जिथं न मी राहतो न तो, फक्त परमतत्व राहतं, फक्त विठुराया राहतो. तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात, परे परते मज न लगे सांगावे, हे तो बरे देवे शिकविले. तुकाराम महाराज सांगतात, हे जे अद्वैत तत्व आहे ते मला कोणी सांगितलेलं नाही आहे, तर देवानेच मला शिकवलेलं आहे. म्हणजेच त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. कोणत्याही ग्रंथांच्या किंवा पांडित्याच्या आधी त्यांनी परमेश्वराशी संवाद साधला आहे, अंतःकरणातून शिकवण मिळवलेली आहे. हेच तत्त्वज्ञान, स्वानुभव. जिथे शब्द अपुरे पडतात तिथे मौन बोलू लागतं. चतुर्थ चरणामध्ये महाराज म्हणतात, दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत, जानोनी संकेत उभा असे. तुकाराम महाराज इथे सांगतात, आम्ही दुसऱ्याच्या पद्धतीत घुसत नाही. आपण जिथे उभे आहोत तिथंच स्थिर राहून विठोबाशी संपर्क राखतो. कोणाच्याही मार्गावर टीका करत नाही, गर्व नाही. केवळ आपल्या साधनेवर निष्ठा ठेवून विठुरायाशी सतत नातं टिकवणं हेच त्यांचं साधन आहे. हा संतांचा आत्मविवेक आहे. दुसऱ्याला न दुखवता स्वतःचं साधन दृढ ठेवणं. येथे काही कोणी न धरावी शंका, मज चाड एका भोजनाची. या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात, हे आत्मभोजन म्हणजे स्वानुभव. आणि तुकाराम महाराज म्हणतात, मला त्याचीच लालसा आहे, याशिवाय मला दुसरी कुठलीच गोष्ट नको आहे. हे किती उच्च साधकाचं विधान आहे की ज्याला ना इंद्रियाचे आकर्षण हवे, ना लौकिक नाव, फक्त एक इच्छा, परमेश्वराशी एकरूप होण्याची. पुढे महाराज म्हणतात, लांचावला तुका मारितसे झड, पुरविले कोड नारायणे. म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की मी या अनुभवाच्या भोजनावर अक्षरशः ताव मारतोय, कारण नारायणानेच माझी ही भुकेची गरज पूर्ण केलेली आहे. येथे कोड म्हणजे भूक. ही भूक आहे साक्षात्काराची, परमसुखाची. आणि हे भोजन कुणा आचार्याने दिलेलं नाही, तर खुद्द नारायणाने दिलेलं आहे. म्हणून त्यावर ताव मारणं म्हणजे भक्तीचा परमोच्च बिंदू आहे. तर इतरही शास्त्रीय ग्रंथामध्ये अशा खूप रेफरन्सेस आलेले आहेत. जसे भगवद्गीतामध्ये तद्विद्धी प्रणिपातेन
परिप्रश्नेन सेवया म्हणजे आत्मज्ञान संतांकडूनच मिळतं. पुढे उपनिषदही म्हणतात की अन्नम ब्रह्म, भोजन हेच ब्रह्म आहे, पण हे भोजन इथे आत्मसाक्षात्काराचे प्रतीक आहे. संत नामदेव महाराज मग त्यांच्या लेखनामध्ये म्हणतात, उष्ट्या पत्रावळी तर विठ्ठल भेटतो, कारण ते उष्ट नव्हे, ते तर प्रसाद आहे. प्राच्या युगातही आपण बाहेरच्या गोष्टींमध्ये गुंतो, नियम विधी रचना, पण अंतःकरणात शुद्ध नसेल तर देव कुठे भेटणार. संतांचा अनुभव म्हणजे मार्गदर्शक नकाशा आहे, त्याचं अनुसरण म्हणजे खरं स्वानुभव. म्हणून आपल्या आजच्या जीवनात संतांच्या उष्टावळ्या म्हणजे त्यांच्या विचार, त्यांचे अभंग, त्यांची गाथा हीच खरी साधना आहेत. मित्रांनो, तुकाराम महाराज हा अभंग आपल्याला शिकवतो की स्वानुभवाशिवाय काहीच अंतिम सत्य नाही. बाह्य गोष्टींपेक्षा अंतर्मनात असलेली परमेश्वराची ओळख तीच खऱ्या भक्तीची कमाई आहे. तुम्ही संतांच्या अनुभवावर ताव मारलात का, की अजून बाह्यपूजेत अडकले आहात? आजपासून नक्की ठरवा, स्वानुभवाच्या भोजनासाठी, प्रत्येक साठी तयार राहा. तर मित्रांनो, तुम्हाला हा अभंग भावला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जिव्हाळ्याला भक्तांसोबत वाटा. संतांची अशीच अमृतवाणी ऐकण्यासाठी आणि विठोबाशी आत्मसाक्षात्काराचा मार्ग चालण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भक्तिभावाच्या या सुंदर प्रवासात सामील व्हा.